म्हणजे विवाह करत असताना मुलाचं काय बघायचं तर तो पराक्रमी किती आहे, शूर किती आहे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बघत असतील. त्याच्याकडे जमीन किती आहे किंवा त्याच्याकडे धनधान्य किती आहे हे पाहत असतील, किंवा त्यानं किती शत्रूंचा नायनाट केला हे पाहत असतील, सध्या किती पगार आहे, किती आकडे उडवतो शून्याचे ते पाहत असतील. मुलीच्या बाबतीत पहिला काय बघायचं, ती वर्जिन आहे का, मग तिचं शिक्षण किती आहे किंवा काय, ह्याच्यापेक्षा ती वागते कशी. मी आता सहज इकडे यायचं म्हणून माझ्या एका असिस्टंट बरोबर बोलत होतो. मी तिला म्हटलं की बाबा समजा तुझ्या मुलाचं लग्न करायचं तर तू काय पाहशील. नाही हेच ना, मुलगी चांगल्या घरातली आहे का. म्हणजे चांगल्या घरातली म्हणजे काय, शिकलेली असं तुला म्हणायचं का काही. नाही तसं नाही, म्हणजे त्याच्यावर संस्कार चांगले आहेत का. म्हटलं मग ठीक आहे सर, मग प्रत्येक आई बाबा चांगले संस्कार करतात म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय. नाही म्हणजे तिच्या बाहेर काही अफेअर्स नाहीत. म्हटलं बरं ठीक आहे अफेअर्स आहेत हे ते. मग म्हटलं मग ती म्हणली की नाही तुम्हाला माहिती नाही, आम्ही म्हणजे असं आहे की त्या मुलीचं काही प्रॉब्लेम नाही ना, ती व्हर्जिन आहे ना, ही माहिती सुद्धा अनेक नातेवाईक, अनेक अगदी हॉस्टेलला जाऊन त्या मुलीच्या मैत्रिणींकडनं ती मुलगी ज्या समाजामध्ये वावरते, ज्या शाळा कॉलेजमध्ये वावरते, तिथून सुद्धा काढली जाते. किती हिणकस आहे. बापरे.